भाजपमध्ये पुन्हा सक्रिय झालेले युवा नेते विशाल परब यांचे आज सावंतवाडी शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी ढोलताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत बाईक रॅली काढून त्यांचे शहरात आगमन झाले। झाराप तिठ्यावरून सुरू झालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, विशालभाई तुम आगे बढ़ो अशा घोषणा दिल्या। परब यांनी यावेळी बोलताना आपण पुन्हा एकदा संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आशीर्वादाने कोकणात रोजगार निर्मितीसाठी काम करणार असल्याचे सांगितले। परब यांनी रोजगार, आरोग्य यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। तसेच पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी पूर्ण करून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करण्याची ग्वाही दिली। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, शर्वाणी गावकर, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, प्रसन्न देसाई, अजय गोंदावळे, विनोद राऊळ, दीपाली भालेकर, सुकन्या टोपले आणि मेघना साळगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो, साहेबांचा जय हो, देवेंद्र फडणवीस साहेबांचा जय हो, देवेंद्र फडणवीस साहेबांचा जय हो, देवेंद्र फडणवीस साहेबांचा जय हो। पालकमंत्री नितेश राणे साहेबांचा जय हो, पालकमंत्री नितेश राणे साहेबांचा जय हो, पालकमंत्री नितेश राणे साहेबांचा जय हो। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। विशाल परब साहेबांचा, विशाल परब साहेबांचा, विशाल परब साहेबांचा। भारतीय जनता
राष्ट्रीय होण्यामागे भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जे उपकार केले आहेत किंवा भारतीय जनता पक्षाने मला जे आज मेहनतीचं फळ दिलेलं आहे, आज सुरुवात करून दिलं, मी ह्या सर्व नेत्यांना मी धन्यवाद मानतो। संपूर्ण या आजपर्यंतच्या भारतीय जनता पक्षाच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये याच्या पुढे विशाल प्रभाकर परब म्हणून मी नाही तर मी कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांसोबत असणार आहे। येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तर आहेतच, परंतु तळ कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरवर राहण्यासाठी माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता जेवढं जास्तीत जास्त जमेल तेवढं मी ताकद लावून या ठिकाणी संपूर्ण इतर जी जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा इतर जी आपली येणारी इलेक्शन आहे ही संपूर्णपणे आपला एकमेव झेंडा आणि एकमेव झेंडा भारतीय जनता पक्ष आहे। त्यामुळे आपण सर्वांनी एकच लक्षात ठेवायला पाहिजे की विशाल परब मोठा नाही किंवा कुठला नेता किंवा तालुकाध्यक्ष आम्ही कोणी मोठे नाही आहे, आपण भारतीय जनता पक्ष हा कसा वाढवायचा याचं कार्य नियोजन आपण करायचं आहे आणि ते उद्यापासून नक्कीच होईल। आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तर या मतदारसंघामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये विशेष म्हणजे काय तर तळ कोकणातला एक व्यक्ती महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष होतो, हे खूप महत्वाचं आणि कौतुकाची गोष्ट आहे। त्यामुळे सन्माननीय चव्हाण साहेबांसाठी जोरदार आपण टाळ्या वाजवायच्या।